आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्याच घरात येऊन माझ्याच घरच्यांसमोर मला चोर म्हणून सिद्ध करतोयस तू? तेच करतोय मी. म्हणी दाखव सगळ्यांना तू आधी. म्हणी बास हा, अति होतंय हे. मी नोकर नाहीये तुझी. प्लीज याला सांगा सगळ्यांनी प्लीज. मी काही दाखवणार नाहीये कांदील, कळलं? अच्छा नाही, माझ्या आत्ता लक्षात येतंय तुझ्या या बायकोला वाचवण्यासाठी या सगळ्या स्टोरीज रचतोयस तू आणि मला अडकवतोयस, हो ना? हेच खरंय ना? हेच करतोयस ना तू? आणि तुम्ही कुणी काहीच बोलत नाहीयेत याला. छान छान चाललंय सगळं. मम्मा मम्मा प्लीज प्लीज काहीतरी बोला ना. सुजित 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 बोल, तू मला बोलतोय काहीतरी बोल. संचिता, मणी म्हणतोय त्याप्रमाणे तुझे दोन्ही कान दाखव. तू निर्दोष आहेस ना, मग घाबरतेस कशाला? संचिता, डॅड प्लीज तू. मी काय म्हणतोय ऐकू येतंय ना? मला इयरिंग्स दाखव. सर बघितलं, हे कानातलं आणि हे कानातलं दोन्ही सेम आहेत. म्हणजे आउट हाऊस मध्ये तो हार प्लेस करण्यासाठी ही गेली होती. सर मी बिल आणायला गेलो होतो ना, कडी आतून लावलेली होती. आतमध्ये ना मी होतो ना स्वानंदी, कारण आतमध्ये ही होती, तो हार प्लेस करत होती. साहेब स्वानंदीला बदनाम करण्यासाठी हा डाव रचलाही नाही. मणी, तुझ्या कल्पनेची उंच भरारी मारण्याआधी पूर्ण सत्य काय आहे हे तरी जाणून घे. नशीब या कानात इयरिंग आहे. ती जर नसतं तर आज आमची खैर नव्हती. पण संचिताने हे जमवलं कसं असेल? असा गेम होता तर. आता आलं लक्षात. संचिता, क्या बात आहे. जाम पोचलेली आहेस तू. संचिता, तू अजूनही सांगितलं नाहीस तू आउट हाऊस मध्ये काय करत होतीस. सांगेन रे, काय सारखं तेच. माझं कानातलं कुठे आहे? ओ शिट, नक्कीच आउट हाऊस मध्ये पडलेलं दिसतंय. गॉड, मी आता काय करू? ते कानातलं कोणाला सापडलं ना तर मी पकडली जाईन. मी काय करू आता? बेबी ऐक ना. काय आहे हे काय बोलणं आहे रे? मी इतकं छान प्रेमाने बोलतेय ना तुझ्याशी, जरा नीट बोल माझ्याशी. संचिता, काय आहे? मच बेटर. हे इयरिंग कसं आहे? मस्त आहे. पण हे एकच आहे. मग मला सेम टू सेम असंच दुसरं पण हवंय. ते मी आणायचं. संचिता, मी कुठून आणणार आहे असंच दुसरं इयरिंग? काय बोलतेस तू? बेबी मला नाही माहिती. प्लीज मला असंच सेम टू सेम असंच दुसरं हवंय. तू काही कर, अख्खं मार्केट पालतघर दिवसभर फिर, पण मला हवंय. संचिता, तू बरी आहेस का ग? बेबी
असं का वागतोस रे माझ्याशी? मी काय मागितलंय तुझ्याकडे? फक्त असंच दुसरं सेम टू सेम इयरिंग. आता तू इतकंही देणार नाहीयेस मला सुजित. मी एकुलती एक बायको आहे ना तुझी, लाडकी बायको, हॉट बायको, सुंदर बायको. मग बायकोसाठी इतकंही नाही करणार तू? संचिता, तुला इयरिंग हवंय, सेम टू सेम हवंय, मी आणून देईन. कुठूनही आणून देईन, पण आणून देईन. चिकटायचं बंद कर यार. काही झालं जवळ यायचं, काही झालं चिकटायचं. डोक्यात जातेस म्हणजे डोक्यात. बेबी हे घेऊन जा. कळणार कसं? किती चांगला आहेस रे बेबी तू. तू चांगला, मी हुशार. काय कमाल जोडी आहे यार आपली. वाह. काय झालं म्हणी? उडाला का तुझा सगळा जोश? तू थंड पडलास का? माझे दोन्ही इयरिंग जागच्या जागेवर आहेत हे बघून. म्हणी, डॅड सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी, मी तुमच्या समोर मणीला बोलते. पण डॅड इतकं सगळं झालं, कोणी काहीही बोललेलं नाही. आता प्लीज मला बोलू दे, प्लीज डॅड. मणी, अरे आत्ता म्हणालास स्वानंदीच्या विरुद्ध काहीही पुरावे नसताना प्लीज तिच्यावर आरोप नका करू. माझ्या विरोधात सुद्धा ठोस पुरावे नसताना माझ्यावर कसा काय आरोप केलास तू? पण काय झालं? झालं काय? पुरावा तुझ्या समोर आहे. माझे दोन्ही इयरिंग्स जागच्या जागेवर आहेत रे. आणि काय म्हणालास तू? तूच आउट हाऊस मध्ये गेली होतीस, तूच तो सो कॉल्ड हार लपवलास. मग मी जर आउट हाऊस मध्ये गेले असेल तर हरकत काय? तुला या आधीही सांगितलंय, आत्ताही सांगते, ते आउट हाऊस तुझं नाहीये, सरपोतदारांचं. आणि आता मी सरपोतदारांची सून आहे, त्यामुळे माझंही झालं. त्यामुळे माझ्याच घरात की आता मी कुठे जायचं कुठे जायचं नाही हे मी तुला विचारू? तुझी परमिशन घेऊ मी, की तुझ्या या चोर बायकोची परमिशन घेऊ? ए मणी, काहीतरी कानातलं घेऊन येऊन आपल्या चोर बायकोला वाचवायला सरपोतदाराच्या सुनेला बदनाम करतोयस तू? हेच तुझे संस्कार? ज्यांच्या घरात आश्रय मिळाला त्यांच्या सुनेवर असे घाणेरडे आरोप करतोयस? सुजित, सुजित तू काहीच बोलणार नाहीयेस का? अरे हा आश्रित तुझ्या समोर माझ्यावर वाटेल ते आरोप करतोय, घाणेरडं बोलतोय मला. तुला काहीच बोलायचं नाहीये का? फक्त असा उभा आहेस तू तमाशा बघत. तुला पटतंय हे? सुजित अरे बोल काहीतरी. मी काहीच एक्सपेक्ट नको का करू तुझ्याकडून? ओके ओके ठीक आहे. डॅड तुम्ही तरी, डॅड प्लीज, इतकं सगळं झालंय, तुम्ही आत्ताच स्वानंदीची बाजू घेत होता ना? अच्छा, म्हणजे मी असं समजायचंय का की सरपोतदारांच्या सुनांना अशीच वागणूक मिळते या घरात? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. हळूहळू सावकाश. स्वानंदी, स्वानंदी काय होतं? स्वानंदी डोळे उघडा. हे बघा आपण आपल्या घरात आलो. स्वानंदी,
मी आलो सर, एक मिनिट. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी, डोळे उघडा ना स्वानंदी. वा, छान. डॅड, पाहिलं ना किती शहाणी आहे ही स्वानंदी. म्हणजे आधी बिनधास्तपणे चोरी करायची आणि ती चोरी पकडली गेल्यानंतर आजारी पडल्याचं नाटक करायचं. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. आणि तो मणी, तो नेहमीप्रमाणे तिची वकिली करत होता. नाईस. पण काय झालं, आपटला ना तोंडावर. खरं सांगू का, मला काही पटलेलं नाहीये. पण ठीक आहे, असू दे. संचिता, तुझ्या कानातले काढून दे. काय मी काय सांगितलेलं ऐकून नाही आलं? तुझ्या कानातल्या इयरिंग्स मला काढून दे. डॅडो, आता सगळ्यांसमोर. संचिता, मला दे म्हणून सांगितलं म्हणजे द्यायचं. हे काय चाललंय सगळं? मॉम, आता मला सुद्धा माझे दागिने काढून द्यावे लागणार आहेत का? मी कुणी फालतू मुलगी नाहीये, मी सरपोतदारांची सून आहे. तो सरपोतदार मी आहे आणि मी सांगितल्यानंतर इयरिंग्स मला काढून द्यायचे. डॅडो, सांगितलेलं कळत नाहीये? ह्यातलं एक नवीन आहे आणि एक जुनं आहे. जुन्यातलं एक हरवलं असणार म्हणून तसंच हुबेहूब एक नवीन करून आणलं असणार. नाही, पण ह्याच्या पुढे आपल्या वस्तूंची काळजी घेत जा. चुकीच्या ठिकाणी वस्तू हरवली तर भविष्यात माग काढत येतात आणि अडचणीत आणतात. शालिनी, तुम्हाला कळतं ना मी काय सांगतोय ते? आणि लक्षात येतंय ना सत्य काय आहे ते? किती वेळा तुम्हाला सांगितलंय मी की स्वानंदीवर कुठल्याही प्रकारचा आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार करा. तिच्या वाट्याला जाऊ नका तुम्ही. पण नाही, तुम्हाला माझं ऐकायचंच नाहीये. तिला त्रास द्यायचा, ती कशी चुकीची आहे हे ठरवण्यात तुम्हाला इतकी घाई असते ना की मला कशाला बोलताय विनाकारण? मी काही केलेलं नाहीये. हे जे काही केलंय ना ते संचितांनी केलंय. तिला बोला हवं तर. मला कशाला ओढताय तुम्ही त्याच्यात? शालिनी, तुम्हाला शेवटचं सांगतोय दोघींना, ह्या घरामध्ये असे तमाशे बंद करा. स्वानंदीला त्रास देऊ नका. ती इथे राहते, ती माझ्या मर्जीमुळे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर थेट मला विचारा, पण तिला त्रास देऊ नका. ती का राहते याच्या मागे काही कारण आहेत, पण त्याची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. शालिनी, बस. मी जे काही करतोय हे तुमचा आणि या घराचा विचार करून, तुमच्या चांगल्यासाठी करतोय हे लक्षात घ्या. आणि यापुढे स्वतःची अक्कल वापरून संकटाला आमंत्रण देऊ नका, नाहीतर पस्तावा.
डॅड, मला कळतंय संचिताला टॅकल करणं कधी कधी खूप कठीण होतं. स्वानंदीचा मॅटर उगाच तिने मोठा केला. हे सगळं नंतर आपल्याच गळ्याशी आलं असतं हेही मला कळतंय. डॅड, ट्रस्ट मी बोलतो संचितासोबत. खरं सांगू का, आपल्या मागे ह्या बायकांचा घराघरात काय चालू असतं ह्याने एका पॉइंट नंतर मला काहीच फरक पडत नाही. डॅड, सुजितराव, प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला कशानं काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही आणि तुमचं बेफाम आयुष्य ह्याच्याही पलीकडे एक जग आहे ज्याच्यामध्ये काहीही घडलं तरी तुम्हाला काही फरक पडत नाहीये. मग त्या जगामध्ये तुमचे आई वडील असोत, तुमची बायको असो किंवा हे घर असो, काहीच फरक पडत नाही. खरंच कौतुक करावं असं वाटतं तुमच्या बेफिकीर वृत्तीला. म्हणजे डॅड, सुजितराव, तुमच्या बायकोच्या मूर्खपणामुळे स्वानंदी बेशुद्ध पडली. अरे तिच्या पोटाला काही झालं असतं तर? तिच्या अंगावर, तिच्या गळ्यावर जखमा होत्या, रक्त येत होतं त्यातून, आणि तरी तुम्ही म्हणताय तुम्हाला काहीच फरक पडत नाही. मला का फरक पडेल डॅड? सुजितराव, एकेकाळी ह्याच स्वानंदीवर तुम्ही जीवापाड प्रेम करत होतात ना? वेडे झाला होतात तिच्यासाठी. एकेकाळी का असे ना, पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं ती व्यक्ती समजा कुठल्या त्रासात असेल, तिला कुठली वेदना होत असेल तर नॉर्मल माणूस म्हणून आपल्यालाही त्रास होतो, म्हणून विचारला. डॅड, प्रेम करत होतो. माझा पास्ट आहे तो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्यात मध्ये, आणि तसंही स्वानंदी आत्ता माझ्यासाठी फक्त मणीची बायको आहे आणि कोणीच नाही. आणि तसंही बायकांच्या भांडणात मला नाही पडायला आवडत. डॅड, येतो मी. स्वानंदी, मी जरा औषध लावतो, तुम्हाला जरा त्रास होईल. ओके? अहो नाही स्वानंदी, मी काहीच करत, म्हणजे मी मंगळसूत्र काढत नाहीये, फक्त बाजूला घेतोय, औषध लावता येईल म्हणून. प्लीज. सॉरी. नाही, इट्स ओके स्वानंदी. तुम्हाला त्रास होत नसेल तर तुम्ही हाताला पकडू शकता. तुमच्या वेदनेसमोर मला हे नख टोचणं काहीच नाही. स्वानंदी, आय एम सॉरी. ते संचिता सोबत वाद घालताना माझं पूर्णपणे तुमच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचं गिल्ट येते मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी बघतो कोण आहे. साहेब, मी स्वानंदीला भेटायला आलोय. कशी आहे ती? साहेब सॉरी, माफ करा, पण
आत्ता स्वानंदी कोणाला भेटण्याच्या परिस्थितीत नाहीये. आता त्यांची काळजी घेणं, त्यांना धीर देणं महत्वाचं आहे आणि ते मी करतोय. मला आणि स्वानंदीला प्लीज जरा वेळ एकटं राहू द्या प्लीज. अरे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, मी समजू शकतो. मी फक्त स्वानंदीला भेटायला आलो होतो. काही लागलं तर मला फोन कर. म्हणे हॅलो, सकाळ सकाळी तुझा फोन सरप्राईज. आजचा दिवस चांगला जाणार. बोल. मॅडम स्वानंदी बरी नाहीये. बरी नाही म्हणजे काय झालं? आमच्या बाईसाहेबांचा एक हार चोरीला गेला होता आणि मला संशय आहे की स्वानंदीला चोर म्हणून बदनाम करण्यासाठी संचितानेच तो आमच्या कपाटात ठेवला होता. काय? हो, म्हणजे तसा त्यांनी आरोप केलाही आणि शिक्षा म्हणून त्यांनी स्वानंदीचे सगळे दागिने काढून घेतले. म्हणे तू काय बोलतोयस हे? आणि ते काढत असताना जरा त्यांच्या झटापट झाली आणि आनंदीला जरा लागलंय मानेवर वगैरे. स्वानंदीच्या मानेला लागलं आणि ते इतकं काही नाही, पण या सगळ्या गोष्टींचा खूप धसका घेतलाय स्वानंदीने. त्या काही बोलतही नाहीये आणि मलाही काही कळत नाही मॅडम, मी काय करू. अरे सरपोतदारांच्या घरात माणसं राहतात का जनावर? तू काळजी करू नको, तू तिच्या जवळ थांब, मी येते. हो हो हो.